2 वर्षांपूर्वी अनेक जीव घेणारा स्वाईन फ्लू आता परत आला। या रोगानं नागपूर विभागात आतापर्यंत 5 जीव घेतलेत, 5 जणांचा बळी घेतलाय। 34 जणांना त्याची लागण झाली। विशेष म्हणजे थेट वातावरणात पसरणारा हा विषाणू आता उष्ण वातावरणात देखील मात करू लागलाय। स्वाईन फ्लूनं 2014-15 मध्ये हाहाकार माजवला होता। या रोगानं होती त्या तुलनेत या वर्षी हा रोग नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी स्वाईन फ्लूनं आतापर्यंत 6 जणांचे बळी घेतले असून 34 जणांना याची लागण झाली आहे। त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं असा इशारा सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलाय। आतापर्यंत 34 पेशंट भरती झालेले आहेत। त्याच्यापैकी 29 पेशंट दुरुस्त होऊन घरी गेलेले आहेत आणि दुर्दैवाने 5 पेशंटचा मृत्यू झालेला आहे। या 5 पेशंटमध्ये 2 नागपूर म्हणजे माझ्या डिव्हिजन मधले होते आणि 3 पेशंट अमरावती क्षेत्रातील आहेत। या रोगाचा विषाणू 20 अंश सेल्सिअस तापमानात 8 तास देखील तग धरू शकत नाही असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं। मात्र विदर्भातील तापमानानं आता 40 पार केली आहे। तरीही स्वाईन फ्लूचा प्रसार कमी झालेला नाही। त्यामुळे या रोगाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी करतायत। स्वाईन फ्लूचा प्रकोप सध्या वाढलेला आहे आणि स्वाईन फ्लू सहसा जेव्हा जेव्हा ऊन तापते त्यावेळेला त्याचं प्रमाण कमी होते, परंतु या वेळेला ते वाढलेलं आहे। होऊ शकते की त्या विषाणूमध्ये काही बदल झाला असेल, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण या वेळेला आपल्याला दिसून येत आहे। H1N1 अर्थात स्वाईन फ्लूचा विषाणू वातावरणाप्रमाणे बदलतोय। भविष्यात त्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे लवकरात लवकर त्यावर इलाज शोधणं गरजेचं आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।